ही कोण येणारी लाईट आमची महिना ती पाठात उभा राहू शकत नाही किंवा एखादा आधागिरी जाऊ शकत. बरोबर आहे. पण आम्हाला बारशे उपसा सिंचनला लाईट सफिशियंट हित आहे. तिथून गावात सगळी लाईट बंद 5 दिवस झालं हिथनं आमचं गाव हिकून जर जोडायचं म्हणजे 1 महिना लागेल. 15 दिवस कधी इकडे वाहन जाऊ शकत. बरोबर. डीपी काढू शकत नाही. तर आम्हाला बारशे उपसा सिंचनवरनं सध्याला म्हणजे कोणी पालकमंत्री असेल त्यांनी हे 4 दिवसात 2 दिवसात चिकून कोरडं झालं चिकून लाईट जोडून बारशे कोण आमचं गाव चालू करावे एवढी कळकळीची विनंती. पिण्याचं पाण्याचं मेन पिण्याचं पाणी काटायचं साप बीप निघते घरा कुणाच्या घरात जाते दुसते असं बी आहे. आणि ती लाईट आता सध्याला चालू आहे त्याला धक्का नाही. आणि ती कोण काय झालं बारशे लाईट आल्यामुळं ती लाईट जर थोडीशी गावाला जोडली कोणला आमचं वायरमॅन होतं कुठे गेलं ती मग या लाईन वर जिथं कट पॉइंट आहे तिथं आणि हिकून तेवढं थोडंसं तुम्ही जेवढं तेवढं करा लहान मुलं असल्यामुळे चुकाटा का तर आम्हाला तेवढाच एक सोर्स आहे की बारशे कोण आम्हाला कट पॉइंट सोडावं लागतं. हिकून चालू होतंय. पण त्याला आता कसं माहिती का आम्ही आमचं पोचत नाही पण तुमच्यासारख्या वरिष्ठ लोकांनी थोडीशी मागणी केली तर ती होऊन जाईल. काल पालकमंत्री आलते पण काय झाले ते थोडंसं त्यांचं फास्ट आल्यामुळे पुलावर वळून निघून गेले. होते मोन्या होता की मोन्या आणि जरी भागात चालू झालं तरी राहण्याचं दिसतं लाईट बीट तरी चालू होतं. कशाला वायर